आपा महत्वाचं बोलायचंय मला, त्यासाठी फोन केला तुम्हाला. लातूर जिल्ह्यामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये जे सेतू कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये कुणबी दाखल्यासाठी कुठंच दाखल करून घेतलं जात नाही. आता तुम्ही लातूर ग्रामीणचे आमदार आहात तर तुमची जबाबदारी फक्त लातूर ग्रामीणची आहे, मला मी मान्य आहे. पण लातूर ग्रामीण मधील जे सेतू कार्यालय आहेत त्यांना आदेश द्यावा म्हणून कलेक्टर आणि तहसील कार्यालयाला तुम्ही सांगावं ही माझी अपेक्षा आहे. बर. पण त्यांना वरून ह्याचे आदेश लागतील ना सरकारी? आदेश तर आता वरून सारेलीच आदेश आले ना, GR निघालेले आहेत, SOT आलेले आहेत. आदेश असतील तर देतील खाली. फक्त माझी अपेक्षा काय माहिती आहे का, किंवा आमदारांनी आणि जे लोकप्रतिनिधी आहेत सारे खासदार आमदार प्रत्येक तालुक्याच्या आमदारांनी आदेश द्यावा ही माझी इच्छा आहे फक्त. आता दुसरं काही नाही. चालतं. कारण एवढा त्रास चालू आहे मराठा समाजात तर लेकरायली तुम्हाला सांगतो. ऍडमिशन एवढे अडके लोक रडायले मला फोन करून आपा काय सांगू तुम्हाला. बरोबर. कारण तुमचा आधार लातूर ग्रामीण मध्ये तुमचा आधार आहे मला माहिती आहे, पण तुम्ही थोडा तरी आम्हाला सपोर्ट करा ही माझी अपेक्षा आहे बघा. सांगतो म्हणून. तुम्ही तहसीलदारला बी सांगा, SDO आणि कलेक्टरला सुद्धा सांगा. आता 29 तारखेला उपोषणला बसलोय मी, तुम्हाला तर माहिती कळली असेल. हो. कशासाठी बसायला तू उपोषणाला? हीच काय मग, ही काय सपोर्टच नाही ना लातूर जिल्ह्यामध्ये. काल मनोज दादांनी पण सांगितलं की लातूर आणि नांदेडमध्ये त्रास चालू आहे, कुठं सपोर्ट चालू आहे. बर. चालतं. तेवढं आम्हाला सपोर्ट केला तर चांगलं होईल बघा. हो. यायला लागलो मी शुक्रवारी संध्याकाळी निघतोय, कारण पत्रकार परिषद आहे माझी रविवारी. सोमवारी उपोषणला बसणार आहे मी. चालतं. बाकीच्या आमदारांचे बी नंबर घेतले, सारेली फोन करायला, पण बाकीचे फोन लागणार होता, तुमचाच लागला पहिला सुरू फोन. बर. चालतंय, ठेवू का आपण? आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.